लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक करण्यात येतोय। आजचा 40वा दिवस आहे। आजची परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळते। जुहू समुद्रकिनारी दररोज जो प्रचंड कचरा इथे पसरलेला पाहायला मिळत असतो, तोच कचरा आज काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, महानगरपालिकेच्या यंत्रणा असतील, यांनी वेगाने कामाला सुरुवात केलेली आहे। या जुहूच्या प्रसिद्ध अशा समुद्रकिनारी प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत होतं। दररोज या ठिकाणी प्रचंड कचरा होता, परंतु आज हाच कचरा काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय। खरं तर महापौर ऋतू तावडे यांनी देखील जुहू चौपाटीची पाहणी केलेली होती। त्या ठिकाणी स्वच्छ आपल्याला जुहू चौपाटी पाहायला मिळत होती, परंतु या मधल्या भागामध्ये दररोज याच ठिकाणी प्रचंड कचरा असायचा आणि याच मधल्या भागामध्ये आता काहीसा कचरा कमी झालेला पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेकडून जे सतत सांगण्यात येत होतं की आमचे कर्मचारी आम्ही वाढवलेले आहेत, 75 असे दोन्ही शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत आहेत। लोकशाही मराठीकडून याच ठिकाणी येऊन रिअलिटी चेक करण्यात येत होता, परंतु त्यामध्ये आपल्याला हीच बाब वारंवार लक्षात येत होती की प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असताना पाहायला मिळत होतं। परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर बॉबकेट मशीन असतील, इतर यंत्रणा असतील, या मोठ्या प्रमाणावरती काम करताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात, मुंबईकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात। त्यामुळे नक्कीच येत्या काळामध्ये मुंबईकरांना जी प्रतीक्षा होती जुहू चौपाटी स्वच्छ असावी, ती जुहू चौपाटी स्वच्छ मुंबईकरांना येत्या काळामध्ये पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।